आपण स्पॉटवर आहे आणि जर आपण बघत असाल तर ही वाहन ज्या वाहनाला आग लागली होती ते वाहन इथून हटवलं जातंय आणि पलीकडच्या बाजूला जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। हा ट्रक बघतोय आपण पूर्णपणे जळून खाक झालेला आहे। पलीकडच्या बाजूनी जर आपण बघितलं तर प्रचंड या परिसरात गर्दी आहे लोकांची। हा ट्रक आपण बघतोय पूर्णपणे जळून खाक झालेला आहे। ॲम्ब्युलन्स गाड्या या ठिकाणी आहे। मी पुढे अजून थोडं जाण्याचा प्रयत्न करतो। जर आपण बघितलं तर मालाने भरलेला ट्रक आहे। ज्या रस्त्यावर मी आता उभा आहे तो अर्थात साताराहून मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता आहे। आपण पुढे बघू शकतो मोठे मोठे गाड्या या ठिकाणी आहेत। पूर्ण रस्त्यावर पाणी आपण स्थानिक अर्थात जर आपण बघितलं तर अग्निशामक दलाचे जवान अजून सुद्धा या ठिकाणी त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। मोठे क्रेन्स या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। त्यांना इथून हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलं जातंय। जर आपण बघितलं तर या अपघातामध्ये सर साधारण किती लोक आतापर्यंत गेलेली आहेत? चौकशी चालू आहे आता बघण्यात चालू आहे। सगळ्यांना आम्ही हे करतोय आता। जर आपण बघितलं तर समोरचा जो ट्रक आहे तो देखील पूर्णपणे जळून खाक झालेला आहे आणि जो चालक आहे तो जागेवर अडकून पडलेला आहे अशी परिस्थिती आहे। अग्निशामक दलाचे जवान त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। संपूर्ण वाहतूक या रस्त्यावरची सध्या थांबवण्यात आलेली आहे जी साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाते। अशी ही परिस्थिती आता आपण स्पॉटवरून दाखवतोय। जवळपास 8 ते 10 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आहेत। अग्निशामक दलाचे मोठे गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्याच वेळी जर आपण बघितलं तर फायर म्हणजे अर्थात अग्निशामक दलाचे जवान कटर घेऊन आलेले आहेत। अपघात एवढा भीषण आहे की गाड्या जळून खाक झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर या ट्रक जे चालक आहे तो आतमध्येच अडकून पडलेला आहे आणि अर्थात जर आपण बघितलं तर पोलीस या ठिकाणी मदतीसाठी पोहोचलेले आहेत। वेगवेगळे अर्थात जर आपण बघितलं न्यांदा तर जवळपास 3 ते 4 गाड्या म्हणजे 2 मोठे ट्रक आहेत, 2 कार आहेत। पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात परंतु